लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। शिवसेना फुटीनंतर राज्याच्या विधानसभा अध्यक्षांकडे अपात्र आमदारांचे प्रकरण आल्यानंतर राज्यात चर्चेत आलेले नाव म्हणजे नरहरी झिरवाळ। कारण तेव्हा विधानसभेला अध्यक्ष नसल्यानं नरहरी झिरवाळ यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा होती आणि निकालाची जबाबदारी देखील झिरवाळांकडेच होती। या सगळ्या प्रकरणानंतर नरहरी झिरवाळ विशेष चर्चेत आले ते त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात 2 गट पडल्यानंतर शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांची साथ दिल्यानं। दरम्यान सध्याच्या राज्याच्या विधानसभेचे ते उपाध्यक्ष आहे आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिंडोरीतील आमदार देखील आहेत। मात्र अजित पवारांसोबत ते असले तरी देखील त्यांचं वर्तन मात्र ते शरद पवारांसोबत असल्यासारखंच आहे। लोकसभा निवडणुकीतही त्यांनी भास्कर भगरे या शरद पवार गटातील उमेदवाराच्या प्रचारात सहभागी होऊन दाखवून दिलेलं होतं। आजही त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या होर्डिंग्सवर आणि वर्तमानपत्रातील जाहिरातीत शरद पवार यांचा फोटो वापरल्याचं दिसून आलेलं आहे। शुभेच्छा घ्यायला काय पक्ष किंवा कोण जात पात धर्म हा विषय नसतो। कोणी शुभेच्छा कोणाला देऊ शकतो, कोणाचे आशीर्वाद मागू शकतो, घेऊ शकतो, त्यात काही विशेष नाही। इतकंच नाही तर नरहरी झिरवाळ यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीचे उमेदवार असलेल्या संदीप गुळवे यांना जाहीर पाठिंबा दिलाय। अजित पवार गटानं अर्थात नरहरी झिरवाळ यांच्या पक्षानं नाशिकमध्ये महेंद्र भाऊ सर यांना उमेदवारी दिलेली असताना नरहरी झिरवाळ यांनी विरोधी पक्षातील उमेदवार असलेल्या गुळवे यांना पाठिंबा दिल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। आज तसं संदीप भाऊंना माझ्या आधी आपण सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा देऊ असं मला वाटतं। कारण पक्ष ही एक बाब अलग आहे। आता हे शिक्षक आमदारांचं जे काही इलेक्शन आहे त्यात एक तरुण उमद्या आणि वसा वारसा असलेल्या संदीप भाऊंना गुळवे साहेबांचा फार मोठा वारसा आहे। त्यांच्या हातून जे काही गुळवे साहेबांच्या हातून जे अर्ध, कारण त्यांचं तसं ते जाण्याचं वय नव्हतं, परंतु परमेश्वराच्या मनात आलं तर कोणी रोखू शकत नाही आणि त्यांच्याकडून जी सर्वसामान्य माणसांची सेवा करण्याचं ज्यांचं स्वप्न, अधुरं स्वप्न पूर्ण करण्यासाठी संदीप भाऊला मी मनापासून शुभेच्छा देतो। झिरवाळ साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आमदार साहेबांनी आम्ही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आणि त्यांच्या वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून त्यांनी मला पाठिंबा जाहीर केला, त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे। आणि एक जिल्हा म्हणून आणि साहेबांचा आशीर्वाद, त्यांनी माझ्या वडिलांबरोबर काम केलेलं आहे आणि तेच प्रेम मला आता ते देत आहेत, त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे। शिक्षक मतदारसंघामध्ये विरोधक आणि सत्ताधारी हा प्रकार नाहीच आहे। शिक्षक संघटना आणि सर्व मित्रपरिवार आणि सगळ्यांचं प्रेम माझ्यावरती आहे, त्याच्यामुळे सर्वच स्तरातून मला चांगला पाठिंबा मिळतोय, त्याच्यामुळे मला ह्या इलेक्शनमध्ये यश मिळेल याची मला खात्री आहे। नरहरी झिरवाळ यांनी लोकसभा निवडणुकीत देखील भाजपच्या भारती पवार यांचं काम न करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांचं काम केल्याचं अनेक पुरावे भाजप नेत्यांनी समोर आणलेले होते। आता मात्र पुन्हा एकदा त्यांनी त्यांच्याच होर्डिंग्सवर शरद पवारांचा फोटो वापरणं आणि स्वतःच्या पक्षाचा उमेदवार असताना विरोधी पक्षातील उमेदवाराला जाहीर पाठिंबा देणं हे सगळं कृत्य ते करत असल्यानं ते शरीरानं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत दिसतायत, मात्र मनानं ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत आहेत हे आता लपून राहिलेलं नाही। त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत झिरवाळ कोणत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निवडणूक लढतात हे बघणं महत्त्वाचं असेल। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।